आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं अर्थमंत्र्यांचं आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतावर पराभवाचं सावट. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. 23 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शिव कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रुपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल किंवा अंदाज म्हणजेच एक्झिट पोल, ओपिनियन पोल प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवसअखेर 991 उमेदवारांचे 1292 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 30 ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी विजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 1259 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 1250 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी स्वरूपात 100 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रथाला आज अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीनं आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष LED व्हॅन तयार केली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपला मदत केली, त्यामुळं त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी, असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर इथं धांदरफळ गावात माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी करत सभास्थळी ठिय्या मांडला आणि देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली. नाशिकमधली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीनिमित्त 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान बंद असेल. सोमवार ते शनिवार व्यापारी कांदा खरेदी करणार असल्यानं हे 6 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाक्याजवळ रायगड पोलिसांनी काल नाकाबंदी दरम्यान अंदाजे 8 ते 9 कोटी रुपयांची चांदी जप्त केली. टेम्पोमधून चांदीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची खबर खालापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि ही कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज मुंबई शहर या जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच देशाचा पूर्ण विकास साधता येईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. छत्तीसगडच्या भिलाई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या. आदिवासी समुदायांकडे नैसर्गिक जीवनशैलीतून मिळालेल्या ज्ञानाचं भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि देशाच्या शाश्वत विकासात योगदान देऊ शकतो असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. या दीक्षांत समारंभादरम्यान राष्ट्रपतींनी 7 स्नातकांना सुवर्णपदकानं सन्मानित केलं. छत्तीसगडचे राज्यपाल रामेन डेका, मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि इतर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती मुर्मू आज नया रायपूर इथं आरोग्य विज्ञान आणि आयुष विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी परिवर्तनीय अनुभवासह नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं आवाहन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं जागतिक बँकेच्या वार्षिक सभेत भविष्यकालीन जागतिक बँक समूह विकास समितीला संबोधित करताना बोलत होत्या. व्यापक सहभागाला चालना देण्यासाठी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अधिक कर्ज देण्यास प्रोत्साहन देत तसंच विकासाचा जोर वाढवत स्पर्धात्मक दरांच्या किंमत प्रारूपांसह परवडण्याजोग्या दरात जागतिक बँकेची सेवा आवश्यक असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात त्या कार्यरत होत्या. मूळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या रोहिणी गोडबोले यांचं प्राथमिक शिक्षण हुजूरपागा शाळेत झालं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञान जगतात महिलांचं स्थान सक्षम करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. रोहिणी गोडबोले यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील असं मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण ASI अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत पुन्हा एकदा करण्याबाबत दाखल केलेली याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेली ही याचिका वरिष्ठ पीठाचे नागरी न्यायमूर्ती युगल शर्मा यांनी फेटाळली आहे. ASIनं याआधी सर्वेक्षण न केलेल्या क्षेत्राचं सर्वेक्षण करावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जलदगती न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर पराभवाचं सावट आहे. न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या 359 धावांच्या आव्हानाचा सामना करताना तिसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 8 गडी बाद 206 धावा झाल्या होत्या. पहिल्या डावात 103 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. 3 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड 1-0 आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. 180 पेक्षा अधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं अर्थमंत्र्यांचं आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतावर पराभवाचं सावट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.